मी विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. एक डॅशिंग नेतृत्व मॅन ऑफ द मॅच आणि या मॅचचा हिरो ठरलाय सूर्यकांत मोकल हा खेळाडू ठरलाय. चला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. 12 बॉल मध्ये 39 धावा सूर्यकांत मोकलने ठोकल्यात आणि पहिल्या मॅच मध्ये मॅच विनिंगची भूमिका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हार्ड लक खंडोबा जासई चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. सुरुवातीमध्ये जर 2 ओव्हर मध्ये रन्स आले असतात तर मॅच लवकर फिनिश झाली असती, पण तो शेवटपर्यंत आपण संघर्ष केलात याचबद्दल तुमचं आम्ही कौतुक करतो. इथे सूर्यकांत ठरलेत मॅन ऑफ द मॅच. सूर्यकांत मोकल यांना आपण मॅन ऑफ द मॅच देतो. इथे टॉस जिंकला होता देवा ग्रुप आवरे टीमनं. प्रथमतः फील्ड करण्याचा निर्णय स्वीकारलाय, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय भूमिका स्पोर्ट चिर्ले टीमला. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीने आपण सूर्यकांतचा सन्मान करूया. अष्टपैलू खेळाडू आहेत सूर्यकांत मोकल. अनेक वर्ष ते क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला मिळाले आहेत. ग्रामीण क्रिकेट मी तर म्हणेल रांजणपाड्याचं टेनिस क्रिकेट ज्यांनी टिकवून ठेवलं आणि आताच्या घडीला बऱ्याचशा गोष्टी या टीमकडे पाहायला मिळतात आणि ते ठरले त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. 12 बॉल मध्ये 39 धावा. पहिली मॅच जिंकले हनुमान रांजणपाडा टीमनं. दुसऱ्या मॅच कडे आपण लक्ष वेधणार आहोत जिथे देवा ग्रुप आवरे आणि त्यांच्या विरोधात आपण पाहू शकाल भूमिका स्पोर्ट चिर्ले या 2 बलाढ्य ताकदवार टीम मध्ये एक मोठं बॅटर. याच दरम्यान महेश शेठ मडवी यांचं देखील आगमन झालंय. गावठाण टेनिस क्रिकेट मधील एक उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर म्हणून त्यांच्याकडे आम्ही सातत्याने पाहिलं. महेश शेठ मडवी या आपण मंचावरती आपलं देखील मनापासून स्वागत. आमचे मित्र करणजी मडवी यांचे पिताश्री आणि दीपक रामचंद्र मडवी साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपयाचा आर्थिक पाठबळ, त्याबद्दल त्यांचा देखील आभार. आणि सुधाकरजी पाटील साहेब, समीरजी पाटील साहेब जे सरपंच साहेब आहेत आणि त्यांनी या स्पर्धेसाठी अगदी 50,000 रुपयाचे योगदान या स्पर्धेमध्ये दिले, त्यांचा देखील आभार. प्रल्हादजी मडवी साहेब यांच्याकडून 1,111. महादेवजी खरत 701 रुपया. हिराजी नथुराम मडवी साहेब 501 रुपया. अंकुश रामनाथ पाटील 1,500 रुपये. जनार्दन दामू मडवी 1,001 रुपया. सुनील घरत यांच्याकडून देखील 1,001 रुपये. केशवजी घरत साहेब यांच्याकडून 1,001. प्रकाशजी टकले 1,001. अंकुश नारायण पाटील 501 रुपया. शनिदास मात्रे यांच्याकडून 1,001 रुपये. संपूर्ण दानशूर मंडळींचा मनापासून आभार. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. गावदेवी गावठाण आयोजित सतीश स्मृती गावठाण आयोजित सरपंच चषक 2025 ही लोकप्रिय आणि बहुचर्चित स्पर्धा आज आपण इथे एन्जॉय करतो. जशी मॅचला सुरुवात येईल दुसऱ्या मॅच मध्ये आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल करूया, जिथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल आमचे एक मराठीमधील नामांकित समालोचक आणि उरण समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष विपुलजी पाटील सर गावठाण यांच्याकडे आपण जाऊया. धन्यवाद. यस, आमचे छोटा टायगर धनुशेठ साहेबांकडून या स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीजची जो तुम्ही दमदार सायकल पाहताय ते अगदी आमचे धनुशेठ छोटा टायगर यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत झाली, त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून आभार. गावदेवी गावठाण टीम वरती त्यांचं प्रचंड प्रेम राहिलंय. जिथे कुठे स्पर्धा असली की नेहमीच ते त्यांचे पाठीराखे म्हणून मोठ्या संख्येने जात असतात आणि त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आणि जाऊया मॅचच्या दिशेने जिथे विपुलजी पाटील सर कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट आहेत. ऐकूया त्यांना आपण. हॅलो, धन्यवाद संयम गरब. गावदेवी क्रिकेट क्लब गावठाण आणि सतीश स्मृती गावठाण आयोजित सरपंच चषक 2025 आपण स्पर्धा अनुभवतोय आणि आज या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना आपल्या समोर येतोय. एका बाजूला भूमिका स्पोर्ट चिर्ले आणि त्यांना फाईट करेल देवा ग्रुप आवरे.
प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकून देवा ग्रुप आवरे संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय भूमिका स्फोट चिर्ले संघाला. गोलंदाज दाखल होईल चिराग भोईर आणि त्याच्या समोर करण मडवी ऑन द स्ट्राइक. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा, त्यावर आक्रमण केलंय मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू चालला आउट ऑफ द पार्क. स्वागत केलंय चिराग भोईरचं करण मडवीच्या बॅट मधून आलेला पहिल्या चेंडूवर हा पहिला षटकार. राजेश पाटील चिर्ले, दीपक शेठ पाटील यांचे बंधुराज यांना आपण विनंती करतोय आपण या व्यासपीठावर भूमिका स्पोर्ट चिर्ले म्हणल्यानंतर त्यांचा संघ आहे आणि त्या संघाचे समर्थक राजेश दादा पाटील यांचं सुद्धा शुभागमन झाले. त्यांना आपण विनंती करूयात आपण या व्यासपीठावर. षटकार आलाय करणच्या बॅटमधून. चिरागच्या दुसऱ्या बॉलवर आणखीन एक आउट ऑफ द पार्क. करण मडवीचा आणखीन एक तडाखा. चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे आलेला हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. षटकार आला करण मडवीच्या बॅट मधून आलेले हे बॅक टू बॅक दोन षटकार कमालीची त्यांना बॅटिंग दाखवल्या. आता जर पाहायला गेलं तर पेन तालुक्यामध्ये जाऊन पेन चॅम्पियन ट्रॉफी मध्ये एक चेंडू मध्ये 6 ची गरज असताना गावदेवी गावठाण संघातून खेळताना याच करण मडवीच्या बॅट मधून आलेला महत्वाचा षटकार आणि तिथून सुपर 4 मध्ये दाखल झाला होता गावदेवी गावठाण आणि तो करण मडवी आता चिर्ले ग्रामीण संघातून आपल्या भूमिका स्पोर्ट चिर्ले संघासाठी खेळतोय. या वेळचा बॉल थोडासा आखूड टप्प्याचा होता. चेंडू पडल्यानंतर थोडीशी उंची गाठली होती त्यामुळे थोडासा निर्धाव चेंडू चिराग भोईर आवरे टेनिस मधील एक वेगवान गोलंदाज एक अष्टपैलू भूमिका साकारणारा चिराग आणि त्याच्या समोर मात्र या खरं तर उरण टेनिस क्रिकेट मधील ज्या खेळाडूचं अस्तित्व स्वतःच्या जोरावर ज्याने क्रिकेट क्षेत्रामध्ये उंच शिखरावर नेला असं करण मडवी. यावेळचा चांगला ड्राईव्ह समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ मध्ये टिपला गेलाय जेल. फार इम्पॉर्टंट इथून विकेट मिळवत असताना आणि पहिला हादरा लागलाय भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाला. करण मडवी होतील जेल बाद. सुरुवातीला 2 चेंडूवर 2 षटकार आले होते करणच्या बॅट मधून आणि या बॅटचा फटका तिथं लॉंग ऑफ रेंज मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते त्यांनी हा टिपलाय जेल आणि महत्वाची गोल्डन विकेट करण मडवीला बाद केले. योगेश पाटील तिथे तैनात होते. आवरे टेनिस मधील एक अष्टपैलू भूमिका साकारणारा खेळाडू ज्यानं जेल टिपला. मॅच मध्ये तिसऱ्या क्रमांकावर क्रीडांगणात दाखल झाला शुभम पाटील. चिर्ले टेनिस क्रिकेटचं बेटर फ्युचर म्हणजे ज्याच्याकडे पाहिलं जातं एक अष्टपैलू भूमिका साकारणारा खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर. एक चांगली खरं तर क्रिकेटच्या पटलावर एक वेगळी ओळख या खेळाडूंना दर्शवली. लेदर क्रिकेटमध्ये खेळताना सुद्धा एक या खेळाडूची बोलबाला राहिला आणि तो आता मैदानात दाखल होतोय तिसऱ्या क्रमांकावर. सध्या गोलंदाजी करत असताना आपण चिराग भोईरला पाहू शकतोय. 4 चेंडूमध्ये ज्यानं 12 धाबा खर्च केल्यात. महत्वाची विकेट सुद्धा त्यांना मिळवलाय. या वेळचा बॉल 30 सरावर वेगानं हाताळत असताना हेमंतजी कोळी सरांचा इशाराला 1+1 यावेळी 2 धावा मिळाल्या जातील. एक नामांकित स्पर्धा विचार केला संयम आपण गावदेवी क्रिकेट क्लब व सतीशमूर्ती गावठाण आयोजित सरपंच 2025 2 दिवसीय शृंखला 16 संघ त्यानंतर पनवेल टेनिस क्रिकेटची ही लाईव्ह स्पर्धा आणि 2 नामांकित पंच सुद्धा पाहायला मिळतात. येणार पॅनल एका बाजूला हेमंतजी कोळी माऊलगाव तर दुसऱ्या बाजूला आपण गणेशजी बाबिस्कर घाटकोपरची दोन्ही ऑफिशियली पंच पाहू शकता. कुट्टप्प्याचा बॉल बॅटची लीडिंग एज बॅटला ब्रश करून डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रायबल होतोय. सिंगल रन्स इथे मिळेल आणि या सिंगल रन्सनं धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या 1 बाद 15 धाबा. भूमिका स्पोर्ट चिर्ले म्हणल्यानंतर सातत्यानं राधे एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर दीपक शेठ पाटील यांचा संघ पाहायला मिळत असतो आणि त्यांच्या गावातील संघ दाखल झाला आज या क्रीडांगणावर खेळत असताना. एका बाजूला उरण पूर्व विभागातील ज्या संघाची एक वेगळी दहशत नेहमी पाहायला मिळाली. आज खरं तर या संघाचे पुरस्कर्ते आमचे अजी मलम पाहायला मिळतील. आयशा या नावानं हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. देवा ग्रुप आवरे
लोवर फुलटॉस चांगला ड्राईव्ह सार्थक गरजच्या बॅट मधून वाईडिश लॉंगॉन रिझनच्या दिशेने क्षेत्ररक्षक गडबडलेत पण सिंगलला डबल मध्ये रोटेशन करत असताना इथून मिळाल्या गेल्या त्या 2 धावा आणि या 2 धाबेनिशी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 1 बाद 17 धावा. आपण विनंती करूयात आयशा नाव म्हटल्यानंतर वाकळण असेल, मोठे भिंगार असेल, अनेक साऱ्या बळवली संघ असेल, आवरे टेनिस क्रिकेट असेल, खंडोबा दासई, दादरपाडा, रांजणपाडा या विभागामधील अनेक संघांना पुरस्कर्ते करणारे एक यशस्वी रायगडमधील पुरस्कर्ते आमचे हाजा यांना आपण विनंती करूयात. हाजी मलम आपण या, आपला सुद्धा इथं यथोचित मान सन्मान केला जाईल. अजय कुमटे सातत्यानंतर विचार केला तर अतिशय चांगली अशी ज्यांची कामगिरी पाहायला मिळत असते. दरम्यानच्या कालावधीमध्ये दर्शनजी मडवी आणि त्यांच्या समेत तुलसीदासजी मडवी यांचं इथं आगमन झालंय. त्यांना आपण विनंती करूयात आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आणि ज्यांच्या सौभाग्यवती ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती रंजना तुळशीराम मडवी या सुद्धा आहेत आणि यांचे यजमान तुळशीरामजी मडवी यांचं इथं शुभागमन झालंय. त्यांना आपण विनंती करतोय आपण या व्यासपीठावर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आणि विनंती केली जाते अजय कुमटे आपण या व्यासपीठावर जी लॉंग ऑफ मध्ये तैनात आहेत. करण मडवी त्यांच्या समेत पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाच्या 1 बाद 17. शुभमचा हेलिकॉप्टर लुक मैदानाच्या आत तिथे क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगले राहिले. 2 क्षेत्ररक्षक वेगाने आले होते. एक्स्ट्रा कबरीजनच्या दिशेनं लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू शेवटच्या क्षणाला अडवला गेला. 2 धावा मिळतील आणि या 2 धाबेनिशी धावपटलावर धावा लागल्या जातील त्या म्हणजे 19. एक चांगली कामगिरी आता सध्या करत असताना भूमिका स्पोर्ट चिर्ले. सुरुवातीला 2 चेंडूवर 12 धावा आल्या होत्या करणच्या बॅट मधून आणि त्यानंतर आता चांगला डाव साकारलाय सार्थक घरत आणि शुभम पाटील. हे यंग टॅलेंट आहे चिर्ले टेनिस क्रिकेटचं. अगदी 10 ते 12 वर्ष आपण पाठीमागे सीएम गेलो तर सदिच्छा चिर्ले हा एक संघ मोठा ज्याने दादागिरी दाखवली. रमाकांत घरत असतील, संतोष मडवी असतील, सागर घरत या त्यांचं खरं तर बोलबाला नेहमी पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मात्र आज भूमिका चिर्ले संघानं या क्रिकेटच्या पटलावर चांगली भूमिका साकारल्या. आडव्या बॅटनं फटका जरूर चांगला शुभम पाटीलचा. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले. सिंगल रन्स फक्त मिळेल. एकापेक्षा जास्त काहीच देऊन जाणार नाहीये बॉल आणि एका धाबेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 1 बाद 20 धावा. एक चांगली सुरुवात करत असताना बॅटिंग करणारी भूमिका स्पोर्ट चिर्ले एक वेगळी दहशत या संघाच्या नावावर नेहमी पाहायला मिळत असते. आपल्या खरं तर जिद्द चिकाटी मेहनत या 3 शब्दांवर प्रचंड जनता विश्वास आहे असं भूमिका स्पोर्ट चिर्ले. आडव्या बॅटनं सार्थक गरजचा फटका. चेंडू निघून चाललाय वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. सार्थक गरज ब्रँडेड आलेला हा षटकार. धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या 26 धाबा. कम्मालीची बॅटिंग आता सार्थक घरात. फ्युचर ऑफ चिर्ले टेनिस क्रिकेट उरण टेनिस क्रिकेटला मिळालेला एक खरं तर नव संजीवनी सार्थक सध्या मैदानात खेळतोय. आणखीन एक फटका सजवलाय. डीप पॉइंटच्या वरतून क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फार इम्पॉर्टंट झेल टिपला गेलाय आणि इथून महत्वाचा हादरा लागलाय तो म्हणजे भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाला. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. फलंदाज सार्थक घरत होतील झेल बाद. महत्वाची विकेट मिळवले गोलंदाज शिवम पाटीलनं. आवरे टेनिस मधील एक वेगवान गोलंदाज म्हणून शिवम पाटीलची चर्चा नेहमीच राहिल्या आणि गोलंदाजी करत असताना सार्थक घरतनं जसा षटकार लागवला लगेच त्याचं प्रत्युत्तर दिलंय. त्यानं फार इम्पॉर्टंट विकेट सुद्धा घेऊन दाखवले. प्रियांशु घरत येतात. सार्थक घरत यांचे मोठे बंधुराज. बॅटची लिडिंग एज बॅटला ब्रश करून पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल रन्स मिळेल. सिंगल रन्स न धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या 27 धाबा. शुभम पाटील सध्या गोलंदाजी करतोय मैदानात. एका बाजूला शुभम पाटील आणि त्याला साथ देतोय तो म्हणजे बॅटिंग करणारा प्रियांशु घरत. रमाकांत घरत यांचे 2 सुपुत्र. एवढं सांगू शकतोय चिर्ले टेनिस क्रिकेटसाठी की रमाकांत घरत यांनी चिर्ले टेनिस क्रिकेटसाठी आयुष्य दिलं आणि उरण टेनिस क्रिकेटसाठी सार्थक आणि प्रियांशु या नावाचं भविष्य दिलंय.
एक चांगली खरं तर हे दोन्ही मुलं खेळत असतात. आडव्या बॅटनं फटका खेळलाय पण इथून एलिव्हेशन आहे कमी. क्षेत्ररक्षक वेगानं आले, चिराग भोईरनं टिपलाय जेल आणि विकेट क्रमांक तिसरा आदरा लागलाय भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाला आणि फलंदाज शुभम पाटील होतील जेल बाद. फार महत्वाचा असो आयुष्य असो की क्रिकेट त्यामध्ये कमबॅक असायलाच हवा आणि ही खत कमबॅक करणारी गोलंदाजी सध्या गोलंदाज संघ करतोय तो म्हणजे देवा ग्रुप आवरे. सुरुवातीला 2 चेंडूवर 2 षटकार आले होते. करण मडवीनं आक्रमण करायला सुरुवात देखील केली होती पण असा संघ आहे ना जिथं तुमचा कठीण काळ असतो ना तिथं तुम्हाला संघर्ष एक संधी देत असतो आणि हेच सांगत असताना मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता हौसलों में उडान होती है. आणि ही कथा उडान घेऊन मैदानात खेळत असताना आवरे टीम ज्या प्रकारे करणची विकेट मिळवली एक चांगला आत्मविश्वास त्यानं दाखवला आणि त्यानंतर सार्थक सारखी महत्वाची विकेट त्यानं मिळवून दिली. शुभमला बाद केलाय आणि आता 5व्या क्रमांकावर सुजित पाटील नावाचा खेळाडू दाखल झाला नॉनस्ट्राइक एंडला. गोलंदाजी करण्यासाठी नवीन गोलंदाज सौरभ गावंड. उरण पूर्व विभागातील एक नामवंत गोलंदाज सौरभ गावंड अनेक साऱ्या खरं तर मैदानात ज्यानं चांगली गोलंदाजी केल्या. जी पाठीमागे आजी कुमटे आपल्या स्कूटी आहे त्याचे जो मिरर आहे थोडासा पण फिरवा. वाईट थँक्यू. सौरभ गावंड आले गोलंदाजी करण्यासाठी. समोर आपण प्रियांशु गरत यांना पाहू शकता जे स्ट्राईकला आहेत. चांगला फटका समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलाय, स्लॉट मध्ये आला आणि त्याला पाठवले प्लॉटच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. लगावलेला हा बेमिसाल षटकार. षटकार आला आणि या षटकाराच्या साह्यानं धाबा लागले गेले त्या 33 धाबा 33 रन्स. यावेळचा हा चेंडू थोडासा अलॉंग द बॉडी टाकण्याचा प्रयत्न ऑफ एसटीच्या थोडासा कॉरिडॉरच्या बाहेर हा चेंडू ट्रॅव्हल केला त्यानंतर एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव मिळाली गेली. धाबा लागले गेले त्या 34 षटकार आलाय. पहिल्या चेंडू पासून दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या प्रियांशु गरतनं. पहिला चेंडू षटकार आलाय सौरभच्या विरुद्ध. यावेळचा हा बॉल पुन्हा दशरेक्षा दूर टाकला होता. स्क्वेअर कट हा फटका खेळायचा होता पण डिक्लेअर स्वरूपात इथून धाव मिळेल. एकेरी दावेनिशी धावपटलावर धाबा लागल्या जातील त्या 35 धाबा 35 रन्स. सुजित पाटील आला ज्याच्याकडे प्रचंड क्षमता आहे. कित्येक वर्ष भूमिका चिरले हे नाव आल्यानंतर अनेक खरं तर खेळाडूंना एक नवसंजीवनी देणारा संघ म्हणजे भूमिका स्पोर्ट चिरले या संघाकडे पाहिलं जातं. दीपक शेठ पाटील मेहरबान महबूब या बैलांचे मालक आणि त्यांचा संघ सध्या मैदानात खेळतोय. फटका जरूर चांगला आहे पण तेवढाच कमालीचा जेल टिपलाय क्षेत्ररक्षक योगेश पाटीलला आणि या मॅच मधील इम्पॉर्टंट विकेट सुजित पाटीलला केलं बॅक टू पॅव्हिलियन. प्ले मध्ये हा झेल पाहायला खरोखर आवडेल. काय कमालीचा अपोर्ट राहिला योगेश पाटीलचा. बॅकफुटला जाऊन हा लॉफ्टेड करायचा फटका होता आणि त्यानंतर काय प्रयत्न राहिले. प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही वस्तू या भूतलावर अस्तित्वातच नाहीये. त्यामुळे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि हे प्रयत्न करत असताना योगेश पाटीलनं देवा ग्रुप आवरे संघासाठी महत्वाची विकेट त्यानं मिळवून दिला. इथून नवीन खेळाडू दाखल होईल. कुणाल मडवी न्यू बॅट्समन आले आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर सौरभ गावंडचं खरं तर आपण कौतुक करूया. काय कमबॅक करून दिलाय देवा ग्रुप आवरे संघासाठी. मागील 3 चेंडूवर अवघ्या 2 धावा त्यानं खर्च केल्या. महत्वाचा विकेट सुद्धा मिळवून दिला. सुजित पाटीलला बाद केलाय आणि एक चांगल्या आता कॉन्फिडन्स लेवलनं सध्या तुमच्या गोलंदाजी करत असताना आपण सौरभ गावंडला पाहू शकता. त्यावेळचा बॉल थोडासा लेकेशीच्या बाहेर आहे. वेग प्रचंड आहे पण गती इथून दिशाहीन पाहायला मिळते. धावपटला धावा लागले गेले ते 36 धावा 36 रन. 36 धावा धावपटला लागत असताना भूमिका स्पोर्ट चिर्ले संघ सध्या बॅटिंग करतोय. कुणाल मडवीला आपण ऑन द स्ट्राईकला पाहू शकतोय. फार महत्वाची मॅच. एक मोठं बॅटर आपल्या समोर रंगलंय.
बॅटची लिडिंग एज पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅबल झाला, सिंगल रन्स मिळेल आणि धावपटलावर धाबा लागले गेले त्या 37 धाबा, 37 रन्स या षटकातील. अजूनही शेवटचा एक बॉल बाकी असेल. सध्या गोलंदाजी करतोय तो म्हणजे सौरभ गावण. षटकार आला आणि अतिशय चांगली सध्या गोलंदाजी सौरभनं सुद्धा केल्या. मागील काही चेंडूवर थोडस शांत ठेवले भूमिका स्पोर्ट चिले संघाला. अकुटप्प्याचा बॉल बॅटला ब्रश करून पाठीमागच्या दिशेने सिंगल रन्स आला. इथून 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावपटलावर धाबा लागले गेले त्या 38 रन्स. आणि आपण वळूयात प्रमुख मंचाकडे, जिथं अतिथी मान्यवरांचा आपण यथोचित मान सन्मान करतोय. ग्रुप ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य सभागवती रंजना तुळशीराम मडवी यांची यजमान श्री तुळशीरामजी मडवी इथं उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. सुनीलजी मडवी यांना आपण विनंती करूयात की आपल्या शुभ असते त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. कॅमेरामॅनला आपण विनंती करूयात की ही क्षणचित्र आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपली जाऊ. पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये मान्य श्री तुळशीरामजी मडवी यांचा शुभ सन्मान किशोरजी मडवी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. वस्त्र अलंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मान केला जात आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावपटलावर धाबा लागले गेल्या त्या 38 धाबा, 38 रन्स. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. एका बाजूला उरण पूर्व विभागातील मातब्बर संघ देवा ग्रुप आवरे, तर उरण टेनिस क्रिकेट मधील ज्या नावाची दखल घेतली जाते ते नाव आहे भूमिका स्पोर्ट चिर्ले. नावाप्रमाणे तुम्हाला भूमिका आता निभावावी लागेल. थोडासा बॅकफुटला गेला, जवळजवळ विचार केला तर 4 आतापर्यंत खेळाडू बाद झालेत. एखादी चांगली इनिंग, एक शॉर्ट इनिंग इथं साकारायला लागेल, ते म्हणजे प्रियांशु आणि त्याच्यासोबत कुणालला. ही जर आलेली फलंदाजी जोडी ही 2 षटकं खेळली तर तुम्हाला 30-35 धावा बनवू शकतात. कारण धाबांचं मैदान आहे, एक प्रत्येक चेंडूवर. खरं तर आता या मॅच मध्ये ह्या जर स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आला आहे, त्यामुळे तुम्हाला इथून प्रयत्न करावे लागतील. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या इनिंग मधील गोलंदाज दाखल होतील. गोलंदाजी करण्यासाठी शिवम पाटीलला पुन्हा एकदा लॉन्च केलंय, ज्यानं 2 महत्वाच्या विकेट सुद्धा मिळवून दिल्या त्या देवा ग्रुप आवरे संघाला. आज अजय कुमटे यांनी हा पुरस्कृत संघ केला, अर्थात आयशा या नावानं हा संघ खेळताना पाहायला मिळेल. अनेक मोठमोठ्या संघांना जे पुरस्कार ते राबलेत. पहिलाच बॉल मात्र काय फटका सजवलाय, डान्सिंग डाऊन. त्यावेळी एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने चेंडू निघून चाललाय, सीमारेषा पलीकडे आलेल्या पहिल्या चेंडूवर लगावलाय हा चौकार. प्ले मध्ये हा फटका पाहू शकता. काय सजवला, काय नजाकत होती, काय ताकद होती आणि काय कलात्मक फटका सजवला. बॅकफुटला गेला आणि त्यावर लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन इनसाइड आउटच्या वरतून फटका सजवला, फील्डला भेदून चेंडूला पाठवून दिलं सीमारेषा पलीकडे. ही खरं तर एक चांगला परिपक्व फटका पाहायला मिळाला प्रियांशु गरजच्या बॅटमधून. वेगान आलाय बॅटची कडा. यष्टीरक्षकाचं आपण कौतुक करूयात, काय कमालीचा झेल टिपलाय यष्टीरक्षक निशांतनं आणि आणखीन एक महत्वाची विकेट मिळवून दिले गोलंदाज शिवम पाटीलनं. आतापर्यंत धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 42 धावा. पण या मॅच मध्ये जर आपण पाहिलं या इनिंग मध्ये जेव्हा जेव्हा मोठा फटका आलाय तेव्हा तेव्हा विकेट देखील घेतले, ती म्हणजे देवा ग्रुप आवरेनं. त्याने एकच सांगितलं, आम्हाला पराभवाची भीती नाही, कारण आमचा जन्म संघर्षाच्या मातीत झाला आणि हा संघर्ष आज करण्यासाठी दाखल झालेत गावदेवी क्रिकेट क्लब व सतीश मोदी गावठाण आयोजित सरपंच चषक 2025 ही स्पर्धा. 16 संघांना घेऊन या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे आणि अतिशय शानदार रुबाबदार स्पर्धा. आल्या आल्या समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन हा फटका जरूर पाहायला मिळाला. बॉलर द हेड समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, सिंगल रन्स इथून मिळेल. एकेरी धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 43 धावा. संस्कार पाटील ज्यानं
सिंगल रन्स काढलाय. गोलंदाजी करत असताना आपण शुभम पाटीलला पाहू शकतोय. 3 चेंडूमध्ये 5 धावा, एक महत्वाची विकेट. प्रियांशु गरजला त्यानं बाद केलाय. स्ट्राईकला आता कुणाल मडवी आलेत, जे अतिशय एक नामवंत असे खेळाडू आहेत. सातत्यानं जर पाहायला गेलं तर कुणाल मडवीचा सुद्धा क्रिकेटचा प्रवास चांगला राहिलाय. आज बघ थोडसा कठीण परिस्थितीमध्ये सापडलाय भूमिका स्पोर्ट चिरले. यावेळचा चांगला पंच, लॉफ्ट जरूर चांगला आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एका टप्प्यानं इथून पकड सुद्धा झाले, थ्रू सुद्धा चांगला आलाय. पण इथून दुसरी धाव घेत असताना संस्कार पाटील हा खेळाडू होईल धावबाद. 6व्या क्रमांकाचा खेळाडू बॅक टू पॅव्हिलियन. कबर दाखल होतील रमाकांत घरात. 40+6 आणखीन एक आक्रमक खेळाडू योगेश पाटीलचा आपण कौतुक करूयात. काय कमालीची त्यानं गोलंदाजी केलाय. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कमबॅक करून देणारी ही गोलंदाजी आवरे संघासाठी. यावेळचा बॉल पुन्हा एकदा खरं तर थांबवलाय. इथून डेड बॉल येताना पाहायला मिळतं. थोडेसे अडथळे जरूर निर्माण होतात. अतिशय एक चांगली चुरशीची ही स्पर्धा, अनेक प्रेक्षकांची गर्दी. हे मैदान का निवडले याची सुद्धा चर्चा प्रचंड झाली. पण जवळजवळ 30-35 वर्ष याच क्रीडांगणामध्ये गावदेवी गावठाण संघ खेळलाय, सराव केलाय. त्यामुळे या आठवणी हृदयाशी जपायच्या आहेत. हे चांगलंय, फटका जरूर चांगलाय, पण एलिव्हेशन पडेल कमी. क्षेत्ररक्षक वेगाने येतात. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि एकेरी धाबीनिशी धावपटलावर धाबा लागल्या जातील त्या 44 धावा. या क्रीडांगणावर संयम जर विचार केला 2010 साली 5 लाखाची रणजी क्रिकेटची स्पर्धा सुद्धा गावदेवी गावठाणनं पाहिलंय. या क्रीडांगणावर चॅलेंजर पारगाव जेव्हा संघ खेळायचा तेव्हा सतीश मुती या नावानं हा संघ खेळला. त्यामुळं या क्रीडांगणामध्ये ज्यावेळी 10,000 20,000च्या स्पर्धा असायच्या त्यावेळी सुद्धा सुनील शेठ बडबी यांच्या माध्यमातून सर्वात मोठ्या ट्रॉफ्या या क्रीडांगणात पाहिल्यात. त्यामुळे खरं तर बऱ्याचशा आठवणी या मैदानामध्ये पाहायला मिळत असतात. आणि याच मैदानानं करण मडवीसारखा खेळाडू संपूर्ण भारताला सुद्धा दिला. याचा अभिमान आम्हा सर्व गावठाण टेनिस क्रिकेट वासियांना गावदेवी गावठाणला. त्यामुळे या मैदानाच्या आठवणी हृदयात राहाव्या, स्मरणात राहाव्या यासाठी या क्रीडांगणावर आयोजन जरूर केलंय. पण कमालीचा आणखीन एक झेल टिपलाय देवा ग्रुप आवरेना आणि आणखीन एक विकेट होईल इथून डाऊन. 7व्या क्रमांकाचा खेळाडू होईल जेलबाद. रमाकांत घरत बॅक टू पॅव्हिलियन. सहा बाद 44 धाबा, 44 रन्स. भूमिका स्पोर्ट चिरले संघ थोडंसं स्ट्रगल करताना जरूर पाहायला मिळत आहे. पण पहिल्या सामन्यामध्ये विचार केला तर 58 धावा पाठलाग करत असताना शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आला होता. त्यामुळं हे शेवटच्या षटकामध्ये 10-12 जरी धावा आल्या तरी चांगली गोलंदाजी, चांगला बॉलिंग अटॅक आहे भूमिका स्पोर्ट चिरले संघाकडे. त्या धावा सुद्धा डिपेंड करू शकतात, पण त्याकरता धावा बनवायला लागतील कुणाल मडवीला. 45 धावा, 45 रन्स, 45 धावा दाबायला लागले गेल्यात. अनेक आज तुम्हाला करत त्यांचे पाठीराखे पाहायला मिळतात. सूरज घरत असतील, मुकेश मडवी, विशाल पाटील, असे अनेक तुम्हाला प्रेक्षक आज भूमिका स्पोर्ट चिरले संघाच्या पाठीमागे पाहायला मिळतात. आणि राजेश पाटील यांचं सुद्धा आपण विशेष कौतुक करूयात. नेहमीच भूमिका स्पोर्ट चिरले संघाला समर्थन करण्यासाठी ते सुद्धा येत असतात. धापटला धाबा लागले गेलेत. 45 कुणाल मडवी समोर आहे ऑन द. यावेळी गोलंदाज दाखल होईल कल्पेश ठाकूर. वेगवान आणखीन एक हे अस्त्र. आवरे टेनिस क्रिकेट म्हणले की वेगाची खरं तर खान आणि अनेक साऱ्या खरं तर उरण टेनिस मध्ये व्यावसायिक संघामधून खेळणारे या संघातील खेळाडू सुद्धा आवरे संघाने दिलेत. या विभागामध्ये जर तुम्ही गेलात तर देवा ग्रुप आवरे या संघाचा बोलबाला नेहमी पाहायला मिळाला आणि एक वेगळा अस्तित्व दाखवलंय पूर्व विभागाला सुद्धा क्रिकेटमध्ये. त्यामध्ये कोपरली संघ असेल, आवरे असेल, या संघाची दखल नेहमीच घ्यावी लागत असते. यावेळचा फटका जरूर फसला. एलिव्हेशन पडते कमी. क्षेत्ररक्षक वेगाने येतात आणि 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध हा जेल पडलाय देखील. त्यामुळं इथून मिळा जातील या चेंडूवर 2 धावा.
धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 47 धावा, 3 तिगडा काम बिगडा. आणि यावेळी धावपटला धावा मिळाल्या त्या 2 धावपटलावर स्कोर बोर्डवर आपण पाहायला गेला तर 47 धावा, 47 रन्स, 6 बाद 47. कुणाल मडवीकडून प्रचंड अपेक्षा आहेत. शेवटच्या या इनिंग मधील अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोरच्या दिशेनं वाईड इश लॉंग ऑन रिझनचा क्षेत्ररक्षक गडबडलाय. डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन, सिंगल रन्स मिळाले, दुसरीसाठी पलटले देखील आणि इथून मात्र 2 धाबा कंप्लीट देखील केल्या जातील. 2 धाबेनिशी धावपटलावर धाबा लागल्या गेल्यात. रिव्ह्यू कोणत्या प्रकारचा नाहीये. ऑन फील्ड डिसिजन इथं नामांकित पंच आहेत ज्यांनी रायगड नाही, ठाणे नाही, महाराष्ट्र नाही, गुजरात मध्ये जाऊन सुद्धा बिग बॅश सारखी मोठी स्पर्धा कव्हर केले. एका बाजूला आपण हेमंत कोळी माऊलगाव आणि दुसऱ्या बाजूला आपण गणेश बाविस्कर सर घाटकोपर एनआर पॅनल. अनेक सारी खरं तर हे पंच आपल्याला पाहायला मिळत असतात ज्यांनी नामांकित स्पर्धा कव्हर केल्या. त्यामुळं गावदेवी गावठाण म्हटल्यानंतर या स्पर्धेमध्ये नेहमीच या पॅनलला आमंत्रित केलं जातं. ऑन फील्ड डिसिजन आला, इट्स नॉट आउट मिळाल्या गेल्या त्या 2 धावा. धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 49 धावा, 49 रन्स. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अकुटप्याचा बॉल आणि यावेळचा फटका थोडासा फसला. एलिव्हेशन पडते कमी, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. काय कमालीचा एफर्ट दाखवलाय आणि झेल घेतलाय. इथून 8व्या क्रमांकाचा खेळाडू होईल झेल बाद. कुणाल मडवी बॅक टू पॅव्हिलियन. दहाव्या क्रमांकावर नवीन खेळाडू दाखल होतील मुकेश मडवी. धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 49. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सध्या चांगली गोलंदाजी करत असताना कल्पेश ठाकूर यांचं आपण कौतुक करूया. 4 चेंडूमध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्या. आपण आज देवा ग्रुप आहुरे या संघाला खरं तर एका ड्रेस कोड पाहू शकताय. प्रियांश तेजस ठाकूर यांनी पुरस्कृत केलेला त्यांना या ब्रँडेड आपल्याला जर्सी पाहायला मिळतात. त्यांचं विशेष आपण कौतुक करूयात. या बेलचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. काय भन्नाट वेग राहिलाय कल्पेश ठाकूरचा. एखाद्या संघाकडे एवढे वेगवान गोलंदाज नसतात पण शेवटचं षटक घेऊन आलेला गोलंदाज आज मात्र आपल्या नावाची दखल घ्यायला लावतोय. निमित्त आहे गावदेवी क्रिकेट क्लब आणि सतीश स्मृती गावठाण आयोजित ही सरपंच चषक ट्रॉफी. अजय कुमटेनं आपण खरं तर पाहू शकताय. करण मडवी 2 स्टार एकाच खरं तर स्पर्धेमध्ये. एका बाजूला करण मडवी तर दुसऱ्या बाजूला अजय कुमटे. डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 50 धावा लागल्या त्या भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाच्या आणि 51चं टार्गेट ठेवलंय ते म्हणजे देवा ग्रुप आवरे संघासमोर. थोडंसं स्पीडअप करा. या 2 संघातून जो संघ जिंकेल तो जय हनुमान रांजणपाडा या संघाच्या विरुद्ध खेळणार आहे. अजय कुमटे यांनी पुरस्कृत केलेला देवा ग्रुप आवरे हा संघ आज आयशा या नावाने खेळतोय.
वळूयात आपण दुसऱ्या सत्राकडे, जिथं प्रथमतः बॅटिंग करत असताना भूमिका स्पोर्ट चिर्ले संघानं 50 धाबा जमा केल्यात आणि 51 धाबांचं टार्गेट केलंय. ते आयशा देवा ग्रुप आवरी या संघासमोर. गावदेवी क्रिकेट क्लब व सतीश मोती गावठाण आयोजित सरपंच चषक 2025 हा आपण ही स्पर्धा पाहू शकता. 2 दिवशी ही स्पर्धा आणि या संघाचा नेहमी बोलबाला राहिलाय. उरण तालुक्यापुरता मर्यादित हा संघ राहिला नाहीये, तर रायगड, ठाणे, संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन गुजरात मध्ये जाऊन सुद्धा बिग बॅश जी ही स्पर्धा अर्थात गावदेवी गावठाण संघ यशस्वी पुरस्कार ते राहिलेत. अतुल मडवी, सुनील शेठ मडवी सातत्याने या संघाला जे पुरस्कृत करत असतात. आणि गावदेवी गावठाण हे नाव म्हणतात तर समोर करण मडवी हा चेहरा येत असतो. अजूनही जर विचार केला तर 24 लाईव्ह इव्हेंट्सवर आपण जाऊन नाव जरी टाकलं तरी 3 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूअर्स ज्या खरं तर व्हिडिओला आल्यात त्यांनी हा खरं तर भीम पराक्रम केला होता. 6 चेंडूमध्ये 37 धावांचा पाठलाग करत असताना एक बलाढ्य संघाला ज्यांनी पराभूत केला होता. या संघाचा खरं तर एक संघनायक, यशस्वी संघनायक म्हणून करण मडवी यांच्याकडे पाहिलं जातं. गावदेवी गावठाण जी आपण आयोजित ही दिवसा होणारी स्पर्धा पाहतोय. पाठलाग करायचा आहे तो 51 धाबाचा देवा ग्रुप आवरे या टीमला आणि त्यांच्या समोर याच विभागातील भूमिका स्पोर्ट चिर्ले संघ. फार महत्वाची मॅच, ही मोठं बॅटल आपल्या समोर आलंय. मॅच रफ अँड टफ पाहायला मिळेल. योगेश पाटील ऑन द स्ट्राइक आणि त्यांच्या संविधान ऑस्ट्रेलियाला आपण सौरभ गावंडला पाहू शकतो. गोलंदाज दाखल होईल शुभम पाडे. 51 चा पाठलाग करायचा. यावेळचा पहिलाच बॉल स्वागत केलंय शुभम पाटीलचं. गोलंदाजच्या यावेळी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. पहिला चेंडूवर आलेला हा षटकार. पूर्वार्धामध्ये अशी सुरुवात राहिली होती करण मडवीच्या बॅट मधून. पहिल्याच चेंडूवर पहिला षटकार लगावला होता आणि शुभम पाटीलचं सुद्धा स्वागत केलंय योगेश पाटीलनं. त्यावेळेचा चांगला फटका बॅकफुटला जाऊन डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चालला. सिंगल रन्स मिळेल. धावपटलावर धावा लागले गेले त्या 7 धावा. अतिशय चांगल्या दर्जाची ही सध्या आपण स्पर्धा एन्जॉय करतोय. एका बाजूला योगेश पाटीलचा तडाखा, तर दुसऱ्या बाजूनं आता सौरभ गावंड एक नामवंत खेळाडू आहे या विभागातील. सौरभ गावंडचे बॉल. शुभम पाटील एक चांगला नामवंत गोलंदाज, अतिशय चांगली कामगिरी करणारा गोलंदाज. फार कमी कालावधीमध्ये भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाच्या या संघामध्ये स्वतःचं अस्तित्व ज्यानं दाखवलं आणि आता चांगली गोलंदाजी करत असताना चिर्ले संघासाठी पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला, पण त्यानंतर वापसी राहिली ती भूमिका स्पोर्ट चिर्ले संघाच्या समोर. अतिशय चांगल्या दर्जाचा हा सध्या मॅच आपण एन्जॉय करतोय. नेक्स्ट बॉल. यावेळी बॅटला ब्रश करून डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल पेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. 8 धाबा धावपटलावर लागले गेलेत. अजूनही या षटकातील शेवटच्या 2 चेंडूंचा काळ बाकी आहे. षटकारानंतर खरं तर कमबॅक करणारी गोलंदाजी भूमिका स्पोर्ट चिर्ले संघासाठी करतोय. नाव आहे शुभम पाटील. पाटील या नावातच वेगळा नेहमी रुबाब पाहायला मिळत असतो आणि आता रुबाबदार कामगिरी करणारा गोलंदाज शुभम पाटील ज्यानं चांगली कौशल्य दाखवलंय. टप्प्याचा बॉल शरीरावर थोडीशी इजा देऊन जाणारा जरूर पाहायला मिळाला. इथून बॅट स्वरूपात मिळाली ही सिंगल रन्स. एकेरी धाबेनिशी धावपटलावर धाबा लागल्या जातील त्या बिनबाद 9 धाबा. 51 चा पाठलाग करायचा आहे. 10.00 च्या सरासरी धाबा बनवायच्या आहेत त्या देवा ग्रुप आवरे संघाला. एक चांगली स्टार्ट करून दिलाय तो बॅटिंग करणाऱ्या योगेश पाटीलला, ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. या बेलचा बॉल आखूड टप्प्याचा जरूर पाहायला मिळाला.
या बेलचा बॉल पडल्यानंतर थोडीशी अतिरिक्त उंची जरूर गाठली होती. शेवटचा बॉल इथून डॉट येताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतोय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 51चा पाठलाग करत असताना धावपटलावर धावा लागले गेले त्या बिनबाद 9 धावा. दहा धावा आल्यात. बाईच परिणामी शेवटच्या चेंडूवर सिंगल रन्स आलाय हे सांगितलं असताना दोन्ही ऑफिशियली पंच. धावपटला धावा लागले गेले तर 10. गोलंदाजीचा दाखल झाला आहे तो कुणाल मडवी. चिरले एक्सप्रेस या नावानं खरं तर एक वेगळी दहशत क्रिकेट पटलाभर ज्यानं दाखवली असा कुणाल आला. जसे एक नामवंताचा गोलंदाज समोर आपण बॅटिंग करताना योगेश पाटीलला पाहू शकतो. पहिलाच बॉल दांडी गुल केली जाते. पहिल्या चेंडूवर स्वतःचं अस्तित्व आणि यावेळी महत्वाचा खेळाडू योगेश पाटीलची केले दांडी गुल. पहिला हादरा लागलाय देवा ग्रुप आवरे संघाला. पहिल्या चेंडूवर नाबादची खरं तर ओळख दाखवत असताना कुणाल मडवी. सातत्यानं विचार केला तर उरणच्या तालुक्याने या संघातून व्यावसायिक क्रिकेट खेळणारा कुणाल आणि आपल्या पहिल्या चेंडूवर योगेश पाटीलने जे आक्रमण केलं होतं त्याच्या बॅट मधून षटकार आला होता त्याला परतीचा इशारा दिला. ही आहे ओळख कुणाल मडवीची. चिरले टेनिस क्रिकेटच्या पटलावर आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर क्रिकेट मध्ये ज्यानं खरं तर यश संपन्न केलंय असा हा खेळाडू कुणाल मडवी. पहिल्या चेंडूवर महत्वाचा खेळाडू योगेश पाटीलला परतीचा इशारा दिला आणि नवीन खेळाडू चिराग भोईर आवरे टेनिस मध्ये रन मशीन म्हणजे ज्याची एक वेगळी ओळख आहे असा हा खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर दाखल होतोय. यावेळचा बॉल वेगानं खरं तर हाताळत असताना थोडस चेंडू पडल्यानंतर आउटस्विंग जरूर करतोय. ही ओळख राहिली कुणाल मडवीची. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवल्यानंतर चांगली गोलंदाजी करतोय कुणाल मडवी. अतिशय चांगला असा नामवंत गोलंदाज आहे आणि त्यामुळं आपलं आज भूमिका चिरले संघाला चांगल्या चेंडू टाकायचे आहेत. हे खरं तर महत्वाची विकेट त्याने मिळवल्या. एक चांगल्या कॉन्फिडन्स लेवलला गोलंदाजी करतोय. फटका जरूर चांगला इनसाइड आउटचा एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेनं क्षेत्ररक्षक नाहीयेत. नो मॅन्स लँड चेंडू चाललाय ओव्हर द रोप मिळतील 4 धावा. चौदा धावा लागले गेल्यात. चिराग भोईरच्या बॅट म्हणून आलेला हा खरं तर प्रॉपर फटका 4 धावा देऊन गेलाय. अकोट टप्प्याचा हा बॉल हे वेरिएशन असते कुणाल मडवीकडे. चेंडू पडल्यानंतर अतिशय चांगल्या वेगाने तो हाताळत असतो आणि त्यानंतर चेंडू रिलीज करत असतो. त्यानंतर पाहायला गेलं चिरागने थोडस फ्रंट फुटवर येऊन हा फटका खेळायचा होता पण ज्या वेगाने चेंडू टाकला थोडसा चेंडू अगदी पाहायला गेलं छातीच्या जवळून जाताना पाहायला मिळाला. त्यामुळे डॉट बॉल येत असताना या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 धावा खर्च केल्यात कुणालना. एक महत्वाची विकेट योगेश पाटीलला त्यानं बाद केलाय. फटका जरूर चांगला स्वीट साऊंड ऑफ द बॅट चेंडूला पाठवून दिलाय आउट ऑफ द पार्क. एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमा पार. मिळतील धावा 4.
धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या 18 धाबा. आता बॅटिंग करतोय चिराग भोईर. आवरे टेनिस मध्ये रन मशीन म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. डावकरी आताचा एक विस्फोटक खेळाडू. यावेळचा फटका पासलाय. शेवटच्या क्षणाला टिपला जातोय झेल. रमाकांत गरज झेल खाली आणि या मॅच मधील गोल्डन विकेट कुणाल मडवीनं मिळवून दिलाय आणि इथून फलंदाज चिराग भोईर होतील झेल बाद. येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 33 धाबांची गरज. 18 बॉल 33 धाबांची गरज. निशांत 11 दादरपाडा संघाचे यशस्वी संघ मालक चेतन भोईर यांचे इथं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. मागील हप्त्यामध्ये वेशवीच्या क्रीडांगणामध्ये द्वितीय क्रमांक ज्यांनी पटकवला. गत वर्षामध्ये एका दिवसामध्ये 3 ट्रॉफ्या मिळवण्याचा मान ज्यांना मिळाला असं निशांत 11 दादरपाडा संघाचे यशस्वी संघ नायक चेतनजी भोईर यांचं शुभ आगमन झालंय. धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 18 धावा. कुणालनं काय कमबॅक करून दिला भूमिका स्पोर्ट्स चिर्ले संघासाठी. योगेश पाटील आणि त्यानंतर चिराग भोईरची महत्वाची विकेट त्यानं मिळवून दिलाय. शिवम पाटील होतील दाखल. नॉनस्ट्राईक इनला त्यांना आपण पाहू शकतोय. स्ट्राईकला सौरभ गावण. गोलंदाज शुभम पाटील. वेगाचं हे नाव आहे पण त्याच्यावर मात्र पलटवार केलाय. चेंडूला पाठवले सीमा रेषा पलीकडे. स्वागत केलंय शुभम पाटीलचं. सौरभ गावणच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार. पहिल्या ओव्हर मध्ये सुद्धा हेच चित्र पाहायला मिळालं होतं जेव्हा षटकार आला होता योगेश पाटीलच्या बॅट मधून आणि त्यानंतर धाबा खर्ची केल्या होत्या अवघ्या 5 चेंडूमध्ये 4. आणि यावेळी सुद्धा स्वागत केलं शुभम पाटीलचं. कदाचित हा डिसिजन थोडासा कठीण राहील का भूमिका स्पोर्ट चिर्ले संघासाठी, कारण ज्या प्रकारे षटक हाताळलं होतं कुणाल मडवीनं. 8 धाबा खर्ची केल्या होत्या. 2 महत्वाच्या विकेट मिळवल्या होत्या. एक ऑप्शन होता सुजित पाटील पण क्रिकेट असा खेळ नाही. काल आपण पाहायला गेला तर बोकडबिऱ्याच्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जो संघ शेवा संघ गोलंदाजी करत असताना आदित्य घरतनं 38 धाबा खर्ची केल्या होत्या. हाही काल विक्रम झाला तो म्हणजे बोकडबिऱ्याच्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. बॅटला ब्रश करून पाठीमागच्या दिशेनं करण मडवी यष्टिरक्षक होते. ज्या वेगानं चेंडू टाकला होता त्याच वेगानं सुद्धा झेल आला होता. थोडस वाकणं राहिले कठीण. त्यामुळं इथून आणखीन एक सिंगल रन्स मिळेल डिक्लेअर स्वरूपात. एकी दावेनिशी धावपटलावर धाबा लागल्या गेल्या त्या 25 धाबा 25 रन्स. मॅच चालू आहे. एका बाजूला भूमिका स्पोर्ट चिर्ले आणि त्यांना फाईट करते देवा ग्रुप आवरे. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकाच्या विरुद्ध आता टाकले गेलेत. निमित्त आहे गावदेवी क्रिकेट क्लब व सतीशमुदी गावठाण आयोजित सरपंच संघ 2025. यावेळचा फटका मिस्टामिक स्ट्रोक आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. सिंगल रन्स फक्त मिळेल. एक चांगला रिले थ्रू दाखल करत असताना संस्कार पाटील. एका धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 26 धाबा. ही चांगली मॅच आता रंगली गेली. इथून येणारे आता 15 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 25 धाबांची गरज आहे. शुभम पाटील एखादा ब्रेक थ्रू जर मिळवेल तर या मॅच मध्ये कदाचित भूमिका स्पोर्ट चिर्ले संघ वापसी करू शकतोय. सौरभ गावण थांबणार नाहीये. यावेळचा फटका जरूर चांगला आहे. समोरच्या दिशेनं चेंडू चालला एका टप्प्यानं सीमा रेषा पलीकडे. सौरभ गावणच्या बॅट मधून आलेला आणखीन एक तडाखा. मिळतील धाबा 4. अजूनही 14 बॉल 21 धाबांची गरज आहे. 14 मध्ये 21 बनवायच्या. धावपटलावर धाबा लागले गेल्या त्या 30 धाबा झाल्यात. 30 धाबा झाल्यात. 21 ची गरज. 51 चा पाठला करायचा आहे. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जरूर झालाय. लाऊडली अपील केले पंचांकडे आणि आशाभूत नजरेने सुद्धा पाहिलं जात आहे.
पॉपिंगच्या पुढे गेलाय की नाही हे सर तर तपासून पाहतात आमचे हेमंतजी कोळी सर आणि डिसिजन येतोय. इथून या चेंडूवर मिळा जाईल सिंगल रन्स आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धाबा लागले गेले त्या 31 धावा. येणाऱ्या अजूनही 13 बॉल जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. 13 मध्ये 20 बनवायचे आहेत. लेग बाईस परिणामी मागील चेंडूवर सिंगल रन्स आलाय हे दर्शवत असताना गरीजी बाबिस्कर सर नामांकित 2 पंच सध्या आपण क्रीडांगणावर पाहू शकतोय. पनवेल टेनिस क्रिकेट या बेलचा बॉल वेगानं खरतर हाताळत असताना गोलंदाज शुभम पाटीलचा चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उंची गाठले चेंडून आणि त्यानंतर मात्र इशारा आला मिळाले जाईल या चेंडूवर सिंगल रन्स एक्स्ट्रा स्वरूपात. एकेरी धावेनिशी धावपटलावर धाबा लागले गेले त्या 32 धाबा 32 रन्स. 32 धाबा धावपटला लागत असताना चेंडू रिलीज केला त्या वेगानं होता आणि त्यानंतर चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उंची गाठली ही दर्शवले पंचांनी. त्यामुळं एक्स्ट्रा स्वरूपात इथं धाव जोडली जाते. धावपट्टा धावा लागले गेले 32. समीकरण असेल येणारे 13 बॉल आणि जिंकण्यासाठी देवा ग्रुप आवरे संघाला 19 धावांची गरज. 13 बॉल 19 मॅच. बॅटला ब्रश करून पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि एक सिंगल रन्स देऊन जातोय. शेवटच्या चेंडूवर शुभम पाटील 3 षटकांचा इथं खेळ समाप्त झाला. येणाऱ्या आणखीन 12 बॉल आणि देवा ग्रुप आवरे या संघाला 18 धावांची आणखीन गरज. येणारे 12 बॉल आणि 18 धावांची गरज. कमॉन डीजे. बॉल आणि 18 धाबांची गरज. सुमधुर संगीत आपण ऐकत असताना डीजे जयेश जे ऑपरेट करतात. 12 मध्ये 18 बनवायचे आहेत. सुजित पाटील आलाय गोलंदाजी करण्यासाठी. एका बाजूला भूमिका स्पोर्ट चिरले आणि त्यांना फाईट करताना बॅटिंग करते देवा ग्रुप आवरे. 12 मध्ये इथून 18 डिफेन्स करण्यासाठी सुजित पाटीलला इन्व्हाइट केलंय कॅप्टन. समोर आपण बॅटिंग करणारा खेळाडू शुभम पाटील. यावेळी दांडी गुल पहिल्या चेंडूवर परतीचा इशारा दिलाय. सुजित पाटीलनं वापसी आणणारी सध्या गोलंदाजी केली भूमिका स्पोर्ट चिरले संघासाठी आणि आणखीन एक हादरा दिलाय तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या देवा ग्रुप आवरे या संघाला. मध्ये 18 बनवायच्या असताना महत्वाची विकेट मिळवून दिलाय सुजित पाटीलनं. आणि असं म्हणतात ना की 100 लोकांच्या शर्यतीमध्ये जिंकायचं असेल ना तर 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं. या मॅच मध्ये सुजित पाटीलनं तेच केलंय. महत्वाची विकेट मिळवलंय. येणारे आता 11 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 18 धाबांची गरज आहे. पॉझिटिव्ह अप्रोचने सध्या गोलंदाजी करतोय सुजित पाटील. एक नामांकित असा गोलंदाज आहे आणि या मॅच मध्ये भूमिका स्पोर्ट चिरले या संघाला महत्वाचा विजय मिळवण्याच्या खरं तर दरवाजे त्यांना उघडलेत. येणारे 11 बॉल 18 ची गरज. नवीन खेळाडू दाखल होईल साहिल बोईर. आवरे टेनिस मधील एक आक्रमक खेळाडू नाव आहे साहिल. त्याच्या समोर आव्हान आहे सुजित पाटील. एक नामवंत हा गोलंदाज समोर आलाय. यावेळचा फटका सजवलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बनेल. प्रेक्षक त्याच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. मिळतील यावेळी संघर्षमय आलेला हा षटकार. मॅच मध्ये युटर्न आणलाय बॅटिंग करणाऱ्या साहिलनं. फटका फसलाय जरूर. प्रेक्षक तिथं क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय पण शेवटच्या षडाला अडवण्याचा इथं प्रयत्न केला जातोय. आउटफील्ड थोडस खराब आहे त्यामुळे मिळाल्या जातील त्या 2 धाबा. काय सामना रंगलाय. अजूनही मॅच सोडायला तयार नाहीये. मैदानाला सुद्धा मान्य नाही. नियतीला सुद्धा मान्य नाहीये. भूमिका स्पोर्ट चिरले संघाच्या बाजूने थोडस नशीब बलवंत आहेत आणि असं म्हणतात ना की नशीब सुद्धा शूरांना साथ देतं. कदाचित इथून या मॅच मध्ये युटर्न येऊ शकते कारण भूमिका स्पोर्ट चिरले संघ
या नावाची आता दखल घ्यायला लावली ती म्हणजे आवरे टीमला सुद्धा. पण समीकरण आता बदलले गेले. येणारे 9 बॉल आणि 10 ची गरज. चेंडूपेक्षा 1 धाव जास्त आहे. पुढे आलाय, आडव्या बॅटनं फटका सजवलाय, चेंडूला पाठवले सीमा रेषा पलीकडे. आणखीन एक आलेला तडाखा फलंदाज साहिल बोईरनं लगावला या मॅच मधील हा दुसरा षटकार. मध्ये आता 4 बनवायचे आहेत. षटकार आलाय. मिडल ऑर्डरचा खेळाडू साहिल भोईर आक्रमण करत असताना आपल्या संघासाठी फुलटॉस बॉल चेंडूला पाठवलाय डिक्लेअर झोन मध्ये. आता 7 मध्ये 3 बनवायचे आहेत. जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यश सुद्धा तेवढंच मोठं मिळतं. तर हेच करतं स्वप्न उराशी बाळगून आज देवा ग्रुप आवरे संघ या मैदानात आलाय आणि आज मात्र हा पहिला सामना कदाचित जिंकण्याच्या दिशेने ते सुद्धा दाखल झाले. असं म्हणतात ना की स्वप्न ती नव्हे जी तुम्हाला झोपल्यानंतर पडतात, स्वप्न ती जी तुम्हाला झोपून देत नाहीत. स्वप्नांचा पाठलाग करावा लागेल. यावेळी बॅटला ब्रश करून पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथं समीकरण आता बदल जाईल. येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 2 धावांची गरज आहे. 6 मध्ये 2 कंपल्सरी चेसिंग. आपण रेडी राहा. जय हनुमान रांजणबाळ टीमचे कॅप्टन आपण इन्व्हाइट करतोय. आपण प्रेजेस बॉक्स मध्ये या. दरम्यानच्या कालावधीमध्ये याच क्रीडांगणावर गावठाण 11 गावठाण क्रिकेट क्लब आयोजित 2 आयकॉन भव्य दिव्य 2 दिवसीय ओरम क्रिकेटची स्पर्धा आहे. जिथे प्रवेश फी असेल 2,500. प्रथम क्रमांक 10,000 रुपये, द्वितीय क्रमांक 5,000 रुपये आणि 10 संघ फक्त खेळवले जातील. एक भव्य दिव्य स्पर्धा. करण मडबी आलाय. पहिलाच बॉल एक्स्ट्रा स्वरूपात तिथं ज्यानं धाव खर्ची केलाय. 6 मध्ये आता 1 बनवायचे आहे आणि या स्पर्धेमध्ये 2 आयकॉन सुद्धा असतील. ऑल इंडिया 2 आयकॉन. यावेळचा हा बॉल आणि इथून मात्र हा पहिला सामना जिंकलाय देवा ग्रुप आवरे या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन आवरे टीम आणि अजय कुमटे यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. आणि आपण वळतोय या सामन्याचा हिरो ज्यांना अतिशय चांगला असा सामना आपल्या बाजूने रंगवला आणि फार इम्पॉर्टंट ही मॅच, पहिली मॅच ज्यानं जिंकून दिली